नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी विदर्भ स्पेशल सांबार वडी घेऊन आलेली आहे. ही कोथिंबीर वडी नाही आहे, तर ही सांबार वडीच आहे. याला आमच्याकडे सांबार वडीच म्हणतात. तर चला तर आता आपण जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे. ॲक्च्युली विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार असे म्हणतात, पण ॲक्च्युली ही कोथिंबीरच आहे. तर यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. छान त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी एका टोपलीमध्ये निथळायला ठेवलेली आहे. आपल्याला ही पाण्यासहित वापरायची नाही आहे. यातलं पाणी जे आहे ते इथे अगदी आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि मोस्टली ही जी सांबार वडी आहे ही विदर्भामध्येच मिळते, म्हणून याला मी आज विदर्भ स्पेशल असं नाव दिलं आहे. कोथिंबीर सुकेपर्यंत आपण याचा डो बनवून घेऊया. ॲक्च्युली ट्रॅडिशनली याचा डो जो आहे तो मैद्यापासून बनवला जातो, पण आज आपण याचं हेल्दी व्हर्जन करणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 वाट्या गव्हाची कणिक घेतलेली आहे आणि त्याच्या प्रमाणात 1.5 वाटी मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे. इथे आपल्याला 0 नंबरचा जो रवा येतो तो रवा इथे वापरायचा आहे. आणि अगदी 2 चमचे भाजीत टाकायचा जो चमचा असतो आपला तेलाचा, असे 2 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला रवा आणि कणिक दोन्हीही मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, थोडं जिरं टाकायचं आहे आणि ओवा जो आहे तो मस्त असा हातावर चोळून घालायचा कधीही, म्हणजे त्याने फ्लेवर असा छान येतो. आता तेल जे आहे आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत तेलाचा मोहन टाकल्यामुळे पदार्थ जो आहे तो छान असा कुरकुरीत होतो. आधी आपल्याला हे मोहन जे आहे हे छान असं कणिक आणि रव्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात आधी पाणी घालायचं नाही. अगदी हातावर चोळून चोळून हे मोहन आहे हे आपल्याला सर्व पिठाला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. सध्या तेल गरम असल्यामुळे मी चमच्याने इथे मिक्स करते आहे. त्यानंतर आपल्याला हाताने हे छान असं अगदी चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. यालाच काही भागामध्ये पुडाची वडीसुद्धा म्हणतात, काही भागामध्ये सांबार वडीसुद्धा म्हणतात. ॲक्च्युली कोथिंबीर वडी जे आहे हे कोथिंबीर आणि बेसन यापासूनच बनवले असतात. त्याचे भरपूर असे प्रकार आहेत. तर आता आपला हा जो डो आहे तुम्ही बघा, मी ते छान असं मोहन मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची जशी छान अशी मुठी वळली की समजायचं आपलं मोहनचं प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित आहे, तेलाचं प्रमाण. तुम्ही सुद्धा अशी याची मूठ वळवून बघायची. त्याचा छान असा लाडू तयार झाला की आपलं मोहन हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे असं समजायचं. आता या डोला आपण छान रेस्ट करायला ठेवूया 10 ते 15 मिनिट, जेणेकरून आपला रवा जो आहे तो छान असा ते मुरेल. आता आपल्याला इथे कोथिंबीर कट करून घ्यायची आहे बारीक बारीक. तर माझी कोथिंबीरसुद्धा कट करून झालेली आहे. आता आपण इथे जे स्टफिंग तयार करणार आहोत, जे सारण तयार करणार आहोत, त्यासाठी एक छान सिक्रेट मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 चमचे सोप घेतलेली आहे, 2 चमचे इथे जिरं घेतलेलं आहे. त्याची छान अशी इथे पूड करून घेतलेली आहे आधीच. त्यानंतर मिक्सरमध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण तुम्हाला दाखवला गेला नाही, पण मी इथे थोडा लसूणसुद्धा वापरलेला आहे. त्याचीसुद्धा छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर एक कढाई गरम करायला ठेवली. त्यात अगदी थोडं तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडं जिरं आणि आपण जी मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेतलेली होती, लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची, ती पेस्ट टाकायची आणि यात चवीपुरतं मस्त हिंग टाकायचा, थोडी हळद घालायची. हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं. धने पावडर, गरम मसालासुद्धा टाकू शकता तुम्ही जर आवडत असाल तर. हे सर्व साहित्य शिजलं की आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर शिजवताना इथे आपल्याला त्यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही आहे, जेणेकरून आपलं जे सारण आहे हे छान असं इथे कोरडं व्हायला पाहिजे. झाकण ठेवल्यास कोथिंबीरीला पाणी सुटेल आणि आपलं जे सारण आहे हे कोरडं होणार नाही. इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, थोडी चवीपुरती साखर आणि 2 चमचे मी इथे लिंबाचा रससुद्धा टाकून घेतलेला आहे. साखर आणि लिंबूचा रस जो आहे तो एकमेकांची टेस्ट बॅलन्स करायला खूप मदत होते. त्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे ते म्हणजे 1 मोठी वाटी मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि पाऊण वाटी मी इथे सुकं भाजलेलं खोबरं टाकलेलं आहे. पण हे खोबरं जे आहे ते मी अगदी थोडं भाजून घेतलं होतं, फार भाजायची गरज नाही आहे. आणि नाही भाजलं तरीही काही हरकत नाही, तुम्ही कच्चं खोबरंसुद्धा इथे घालू शकता. आणि हे साहित्य छान असं इथे परतून घ्यायचं. आता हे सुद्धा यावर झाकण ठेवायचं नाही आणि आपण जो सिक्रेट मसाला बनवून घेतला होता सोप आणि जिऱ्याचा, तो सुद्धा मी यात टाकून घेतलेला आहे. तर आपलं साहित्य जे आहे किंवा सारण जे आहे हे आपलं इथे तयार झालेलं आहे. ते थंड करण्यासाठी मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपला डोसुद्धा रेडी आहे. मी तुम्हाला डो भिजवताना एक गोष्ट सांगायचं विसरली की हा जो डो आहे, हा जो गोळा आहे, आपल्याला अतिशय कडक भिजवायचा आहे. ते अजिबातही मऊ भिजवायची नाही ही कणिक. तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही मैद्यापासून बनवा, टेक्स्चरमध्ये थोडा नक्कीच फरक पडतो. तर आता आपल्याला याच्या इथे छान सांबार वड्या बनवून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी ते गोळा घेतलेला आहे, त्याची आपल्याला छोटीशी इथे पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी ही फार पातळ करायची नाही किंवा फार जाडसुद्धा करायची नाही आहे. अगदी मीडियम जाडसर आपल्याला इथे पोळी ही करून घ्यायची आहे आणि त्याच्या चारही बाजूला आपल्याला इथे छान पाणी लावून घ्यायचं आहे.
पाणी लावल्यामुळे काय होईल की आपण जी वडी तयार करणार आहोत किंवा जो रोल तयार करणार आहोत त्यातून जे स्टफिंग आहे, सारण जे आहे ते अजिबात बाहेर येणार नाही तळताना आणि अगदी ते सील होऊन जाईल छान. आणि आता जे आपल्याला छान इथे रोल वळवून घ्यायचा आहे. रोल वळवताना अतिशय टाईट रोल बनवायचा. तुम्ही बघू शकता इथे मस्त असा आपला रोल तयार झालेला आहे. यालाच सांबार वडी म्हणतात. तर आता अशा प्रकारे याच पद्धतीने मी सगळ्या इथे सांबार वड्या जे आहे ते बनवून घेते आहे. मी तुम्हाला परत दुसरा इथे दाखवते, जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा काही समजलं नसेल तर. ती छान पारी लाटायची, पुरी लाटायची, त्यामध्ये स्टफिंग भरवून घ्यायचं आणि त्याच्या चारही बाजूला इथे पाणी लावून असं त्याचं छान असा इथे रोल आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता मी एका वेळेस 7 ते 8 अशा मी सांबार वड्या इथे तयार करून घेते आहे. आता आपल्याला सांबार वड्या जे आहे ते तळून घ्यायचे आहे. तळताना अतिशय हाय फ्लेमवर तेल अजिबात गरम करायचं नाही. आपल्याला मीडियमच आचेवर आपल्याला तेल गरम करायचं आहे. आणि या सांबार वड्या ज्या आहेत त्या अशा छान परतून आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे. मस्त अशा गोल्डन येल्लो कलर आलेला आहे. सांबार वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. दिसायला तर खूप छान क्रंची दिसतात आहे. ॲक्च्युली थोडा मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे मी तुमच्या जो एक आवाजाचा किती क्रंची झाला आहे ह्या आवाजाचा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला होता, पण समहाऊ तो काहीतरी मिस झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला त्याचा आवाज दाखवू शकत नाही. पण ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर अशा या सांबार वड्या झाल्या होत्या. अगदी क्रंची, कुरकुरीत, मस्त अशा. तुम्ही या सांबार वड्या सॉससोबत खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता आणि विदर्भामध्ये याच्यासोबत रस्सासुद्धा देतात, हिरवी मिरची देतात आणि अतिशय अप्रतिम अशा चवीच्या या सांबार वड्या आहेत. तुम्ही सुद्धा ह्या सांबार वड्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.